आज आपण उन्हाळा स्पेशल सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे तांदळाच्या पिठाचे घावणे बघणार आहोत। अगदी पटकन तयार होतात आणि मऊसूत जाळीदार तयार होतात। यासाठी कोणतीही पूर्वतयारी करायची अजिबात गरज नाही आहे। फक्त तांदळाचं पीठ पाणी आणि मिठापासून तयार होतात आणि त्यासोबत लागणारी पटकन तयार होणारी ओल्या नारळाची चटणी सुद्धा दाखवणार आहेत। बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। तर इथं मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे। रेशनचे तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खाली कोरडे करून मग दळून आणलेलं हे पीठ आहे। अगदी मऊसूत बारीक दळून आणलेलं पीठ आहे। तर आपण आता 1 कप हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी आपण सुरुवातीला 1 कप पाणी वापरणार आहोत। तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या न होता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी करत आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे। हे पिठाचे घावणे आहेत ते अगदी मोजक्या 10 ते 15 मिनिटात तयार होतात। आता हे 1 कप आपण पहिल्यांदा पाणी वापरलेलं आहे, नंतर मी परत अर्धा कप वापरलेला आहे। टोटल आपल्याला इथं 2 कप पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे दुप्पट पाणी वापरायचं आहे। जेवढं आपण पीठ घेईल त्याच्या दुपटीनं आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे। गाठी न होता आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचं आहे। आता मी परत ह्याच्यात अर्धा कप जे उरलेलं पाणी होतं ते ॲड करून घेणार आहे। हे पिठाचे घावणे अगदी जाळीदार रुमालासारखे मऊसूत तयार होतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे घावणे तयार होतात। आता हे पीठ आपलं छान मिक्स करून झालेलं आहे, अजिबात ह्याच्यात गुठळ्या झालेल्या नाही आहेत। आता यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। लगेचच घावणे करून घ्यायचे आहेत। आता पीठ हे छान आपलं तयार झालेलं आहे। इथं कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी आपण पेल्यानं वाटीनं किंवा एखाद्या पळीनं घालता येईल असं हे पातळ बॅटर तयार करून घेतलेलं आहे। जास्त घट्ट करायचं नाही। आता ह्याला लागणारी आपण चटणी करून घेऊया। त्यासाठी इथं अर्धा कप मी ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत। जेवढ्या नारळाचे काप आहेत तेवढेच मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। अगदी एक तिखट मिरची आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। जास्त तिखट ही चटणी करायची नाही, मीडियम ह्याची आपल्याला ही चटणी करून घ्यायची आहे। चटणी करतानाच ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा आपल्याला ह्याच्यात साखर घालून पाणी ॲडजस्टमेंट करून हे आपल्याला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथं आपली चटणी रेडी आहे। इथं मी फोडणी घालणार नाही। फोडणी जर आवडत असेल तर तुम्ही जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी घालू शकता, पण अशी चटणी पण खायला खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपण घावणे तयार करून घेऊया। यासाठी आपण तव्याला, इथं मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे। तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर तो वापरला तरी पण चालेल। नॉनस्टिकवर सुद्धा अगदी छान मऊसूत हे जाळीदार घावणे तयार होतात। तेल लावून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आहे आणि पीठ घालताना नेहमी आपल्याला ते हलवून मग पीठ घालून घ्यायचं आहे। इथं मी एका फुलपात्रानं हे पीठ घालत आहे। अगदी कडेनं आपल्याला हे सोडत मधोमध घालून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे असे घावणं घालून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आता आपल्याला मीडियम टू लो करायची आहे। थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, वरून थोडंसं तेल घालायचं आहे। जास्त तेलाचा पण अजिबात वापर करायचा नाही। घातल्यानंतरच बघू शकता अगदी जाळीदार दिसत आहे। यात आपण दही, सोडा अजिबात वापरलेला नाही, तरीसुद्धा नुसत्या पिठाचे हे जाळीदार घावणे तयार होतात। आता एक खालनं सेट झाल्यानंतर इथं बघू शकता अगदी ते सहजतेने निघाले जातात। आता 1-2 सेकंदच हे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। जास्त वेळ खालची बाजू आपल्याला भाजून घ्यायची नाही आहे। अगदी 2 ते 3 सेकंदात हे आपल्याला काढून घ्यायचे आहे। तव्यावरून काढल्यानंतर लगेचच एखाद्या जाळीवर किंवा अशा एखाद्या बांबूच्या टोपलीवर काढून घ्यायची, म्हणजे त्याची वाफ आहे
ती लगेचच निघून जाते आणि एकमेकाला ते अजिबात चिकटत नाही। या प्रकारे आपण सर्व घावणे तयार करून घेणार आहोत। इथं आपले मस्त जाळीदार आणि मऊसूत असे हे घावणे तयार झालेले आहेत। बघितल्यानंतरच खावं वाटते अशी ही रेसिपी आहे आणि करायला सुद्धा अगदी सोपी आहे। इथं बघू शकता अगदी रुमालासारखी मऊसूत आणि जाळीदार ही तयार झालेली आहे। तुम्ही कशीही वापरली तरी पण चालेल, ही नुसती खाल्ली तरी पण चालेल, इवन चहासोबत ही सुद्धा कोकणात खाल्ली जाते। तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक सबस्क्राईब लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली ही रेसिपी।